एसटी महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी 5,000 याप्रमाणे येत्या 5 वर्षात 25,000 नव्या लालपरी बसेस घेण्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। राज्याच्या 2025-26च्या अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक सोमवारी अजित पवार यांनी बोलावली होती। या बैठकीत एसटीच्या सद्यस्थितीची माहिती मंत्री सरनाईक यांनी सादर केली। सध्या एसटी महामंडळाकडे केवळ 14,300 बसेस आहेत। त्यात 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या 10,000 बसेस आहेत। या बसेस पुढील 3 ते 4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील। ही वस्तुस्थिती लक्षात घेता दरवर्षी 5,000 नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25,000 लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिकी योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव बैठकीत मांडलाय। निकड लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं तत्वतः मान्यता दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलं।